मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी? भाजी खुडी ती मीराची. हे रील साठी नाही तर आमच्या या रिअल मुमेंट आहेत आणि खरोखर मी मनापासून हे सगळं काही जगते. खरी श्रीमंती आणि खरं सुख काय आहे ना, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल बघा. स्वतःच्या शेतामध्ये खूप सारा भाजीपाला लावणं आणि वाटेल तेव्हा तो तोडून आणणं, भाजी बनवणं आणि खाणं. वाव, या इतकं सुख काय असू शकतं. आजी, बोला. काय काय लावलंय शेतात? शेपूची भाजी, चुका, पालक, गवार, भेंडी, दोडका, कारलं, घेवडा, सगळं काही लावलंय. सगळं मावळं. चला आता चुक्याची भाजी खुडू आपण. नात शेतकऱ्याची सगळं लागतंय चांगलं ताजं. दोडक्याचा वेल आहे हा. वाव, ओ केवढा मोठा. आजी, ह्याला आहे ना हे लावले पाहिजेत असे. मांडव करायचं. हा. वाव. हे ना किती पैसे दिले ना तरी इतकं ऑर्गॅनिक तुम्हाला कुठेच मिळणार नाही. वाव, हे बघा किती भारी. आणि आम्ही खुडून घेतोय भाजी कारण की परत ती फुटते आणि परत मग आम्हाला खाता येईल ही भाजी वाढल्यानंतर. हे बघा, टडन टडन. वाव आजी, किती छान वाटतंय. केवढी ताजी आहे. आता यामध्ये भरपूर सारी पालकाची भाजी पण आहे. तर आज आम्ही खरं तर पालक आणि आंबट चुका याची मिक्स भाजी करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आता पालक पण खुडतोय आणि आठवड्याभरासाठीचा पालक सुद्धा घरी घेऊन जाणार आहे, पुण्यातल्या घरी. इथे तर काय डायरेक्ट तोडलं की बनवलं की खायचं. एकदम ताजं. वाव, कुठेतरी तुम्हाला मिळेल का अशी ताजी भाजी? खरंच मला तर खूप भारी वाटतंय. आणि विचार करा, जर अशा प्रकारचं अन्न खाल्लं ना तर का नाही 100 वर्ष जगणार आपण. सुरुवातीला भाजीपाला लावण्या अगोदर इथे खूप सारं शेणखत टाकलेलं आणि त्याचा रिझल्ट पण बघा किती चांगला आलाय. ऑर्गॅनिक म्हणतात म्हणजे काय हो, म्हणजे हेच तर ना. बर, तुमच्या शेतामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा.